अरे देवा. नमस्कार मित्रांनो, कालच आमचा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग आलेला आहे आणि तुम्ही तो बघितला असेल आय होप. आता आहे ना एक नवीन ब्लॉग आहे. मी आहे ना प्रियाला सरप्राईज देणार आहे. आजपर्यंत मी जो लुक कधीच केला नाही आहे तो लुक मी करणार आहे आणि बघू त्यानंतर प्रियाची रिॲक्शन काय राहते. सो आता मी तिला न सांगता आलेलो आहे सलूनमध्ये. बघू हेअरकट करून एक नवीन लुक करणार आहे मी. पहिल्या सलूनमध्ये आहे ना आत्ता कारागीरच नव्हता. ते बोलले अर्धा पाऊण तास लागेल. सो इथला तर प्लॅन फ्लॉप झाला आहे. पण आता नेक्स्ट सलून शोधतो मी. आज आहे ना सॅटर्डे असल्यामुळे आमच्या गावात आहे ना मोस्टली सलून बंद असतात. बट बघतो खूप विचित्र हेअर झालेले आहे माझे बघू शकता. आणि आज आहे ना एक डिफरंट लुक मी करणार आहे जे आहे ना प्रिया कधी एक्सपेक्ट नाही करू शकत. ॲक्च्युली आहे ना आमची ही गाडी आहे ना काल शॉप समोरच राहिली होती. रात्री आम्ही नाशिकला गेलो होतो त्यामुळे. आणि नाशिकवरून आल्यानंतर आता सकाळी मी गाडी घ्यायच्या निमित्ताने बाहेर आलेलो आहे. सो त्यामुळे आता घरी जेव्हा जाणार आहे तर प्रिया मला एका वेगळ्या लुकमध्ये बघणार आहे आणि तिची रिॲक्शन बघायला नक्की ब्लॉग पूर्ण बघा. सलूनमध्ये भाऊंनी माझी कटिंग तर केली आहे पण आता खरं सरप्राईज पुढं आहे. सो गाईज फायनली माझा लुक चेंज झालेला आहे आणि आता सगळ्यांची एकदम शॉकिंग रिॲक्शन असणार आहे. मी मास्क लावून घेतलं आहे कारण खूप दिवसांनंतर म्हणजे तुम्हाला सांगतो लग्न झाल्यापासून हार्डली दुसऱ्यांदा मी क्लीन शेव केली असेल. क्लीन शेव. प्रिय आहे ना माझी क्लीन शेव बघून जाम शॉक होणार आहे. तुम्ही पण एक्सायटेड आहात का आता माझा नवीन लुक बघण्यासाठी आणि प्रियाची मोस्टली रिॲक्शन बघण्यासाठी. तिला आहे ना क्लीन शेव बिलकुल आवडत नाही पण त्याच्यातही एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय आहे ना त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा लुक नक्की मला कमेंट करून सांगा. कारण आहे ना कमीत कमी 3 ते 4 वर्षांनंतर मी माझा लुक बदललेला आहे आणि मी पण जाम एक्सायटेड आहे लवकर हा मास्क कॅमेऱ्यात काढण्यासाठी. तो चला आता घरी जाऊ. पाऊस यायला सुरुवात झाली आहे. घरी गेल्यानंतर बघूया. तिचे खूप फोन येऊन गेले की कुठं आहे एवढ्या वेळपासून कुठं गेले. आज अक्षूचा बड्डे आहे. आम्हाला जायचं आहे नाशिकला. पाऊस खूप जोरात आलाय. चला पहिले जाऊया घरी आपण. मी घरी आलो आणि घरी आल्यावर समजलं की ते दुकानात गेले. मी जसं सांगितलं ना अक्षूचा वाढदिवस आहे तर प्रियाला तिने मेकअप करायला लावला आहे. मग प्रिया तिला घेऊन मेकअप करायला गेली. सो आपण आता त्यांना पार्लरमध्ये जाऊन सरप्राईज देऊ. काय रे कोको काय करतोय तू. काय करताय तुम्ही. हे काय करताय तुम्ही. शी शी बाबू शी काय याच्यात. मॉडेल आहे मी मॉडेल. मला 100% माहित आहे तुला नाही आवडणार पण मला करायची होती कटिंग दाढी आणि फक्त मूछ ठेवायची होती. मी सगळ्या ऑडियन्सला सांगितलं क्लीन शेव केली पण क्लीन शेव नाही आहे मित्रांनो. सिंगमची स्टाईल केलेली मी. आय नो की खूप जुनी झाली आहे पण यांची रिॲक्शनच मला बघायची होती. हे बा किती वर्ष ड्रॉइंग काढली का. बर्थडेचं सरप्राईज दिलंय मी तुला असं नको बोलू. या देवा काय खरं नाही. मामाला तर अजून कळालं सुद्धा नाही मी आलो. मी त्यांच्या समोरून गेलो तरी त्यांना कळालं नाही. विचार ते टीव्हीत गुंग होते पूर्ण. बापरे डिंपल पण आहे म्हणजे काय तुम्हाला डिंपल आहे काय. मी पण डिंपल वाला प्रीतम आहे. डिंपल वाला प्रीतम. पाय तो नवरा किती क्यूट आहे. तुला माहितीच नव्हतं लग्नापासून. अरे देवा. कसं होतंय ला. बापरे हात लावायच्या याच्यात मारू नाही घेतलं तू तर. कुका अरे गाल कुठे गाल. टोचतात ग तेव्हा. काय रे काय होतंय. कसं बघतोय मला. लाजतोय तर मला बघून.
तर तर मित्रांनो बघा, माझ्या बायकोला माझा लुक खूप आवडलाय आणि ती मला नाही आवडला. नाही आवडला चक्क. मला तुम्हाला असं बघण्याची कधी सवयच नाही ना पहिल्यापासून. मी तेच सगळ्यांना सांगितलं. एकदा मी असं बघते तुम्हाला म्हणून मला बघितलं ना, एक लुक माणसाला किती बदलून टाकतो. आता मी जरा बिग कॅमेरा देतो, कारण तुम्ही एवढ्या वेळ छोट्या फ्रेम मध्ये बघत असतील मला. आता बघा माझा लुक कसं वाटतोय. म्हणतोय का नाही सिंगम. मी दाखवते त्या सगळ्यांना. थांबा. अरे ब्लॅक चष्मा आला हवा होता. सिंगम. अक्षू माऊचा बर्थडे. आमच्या अक्षूला सगळ्यांनी हॅपी बर्थडे विश करा. ती आहे ना मुद्दाम अशी डिंपल ताणते आता तिची अशी. तेव्हा कमेंट मध्ये नक्की सांगा, आवडलं नसेल तरी वाईट बोलू नका प्लीज मित्रांनो. थोडे दिवस येईल दाढी, घरचीच घेतीये, परत येईल. चांगल्या कमेंट करा. चांगल्या कमेंट केला की चांगली दाढी येईल. चांगल्या कमेंट नाही आल्या तर दाढी येणार नाही. असं करू नका, दाढी येऊ. बाय द वे लुक खूप भारी. आता मी तो चष्मा घालतो ब्लॅक वाला, बघू कसं दिसतं. अजून तर मामींना, सलोणीला, मावशीला त्यांना सगळ्यांना दाखवायचं लुक. जाम सरप्राईज होणार आहे सगळे. इकडे अक्षूचा मेकअप पण चालू झालेला आहे. मस्त प्रिया आहे मेकअप करतीये. इथे तुम्हाला दिसेल. काढू का? नाही राहू. पहिल्यांदा हा ड्युअल कॅम वापरतोय ना, सो त्यामुळे थोडेसे कन्फ्युजन आहे. वहिनी कशा बघताय? तुला नाही आवडलं अक्षू? लय वेगळं दिसतंय. अगं मग 4-5 वर्षानंतर पहिल्यांदा केलंय मी हे, तर कसं वाटणार? वेगळं दिसणार ना थोडस. आता तू विचार कर, जर मी मस्त शर्ट इन करून, टक इन करून आणि मस्त एक फॉर्मल पॅन्ट, ब्लॅक शूज घालून, जर असं ब्लॅक चष्मा लावून जर कुठे गेलो ना, सगळे मला येस सर असे म्हणतील डायरेक्ट. माहितीये का? पोलीस का? पोलीस म्हणतील किंवा एखादा गव्हर्नमेंट ऑफिशियल समजतील. जो की मी एक वर्षापासून घरी आहे, गव्हर्नमेंट ऑफिशियल असून सुद्धा. सो फील तर घेऊ द्या मला जरा, आहे का नाही मित्रांनो? खरं सांगा. सो बड्डे गर्लचा आता मेकअप चालू आहे आणि बड्डे गर्लला घेऊन आम्ही जाणार आहोत नाशिकला. वाटलं पाहिजे ना म्हणून मेकअप करून. हो, फॅनचा आवाज खूप जास्ती. काय माहित तुझा आवाज येत असेल की नाही? बंद करा fan. नको, राहू दे, तुम्हाला गरम होईल. जाऊ का मी घरी मग? याला घेऊन जा. याला घेऊन जा, तोपर्यंत लवकर येणार नाही आम्ही मग. अरे संध्याकाळी नाही जायचं तिकडं. मग बोलली मी पटकन येईल. मला नाही करायचं. आता असतो लेट करंट. घाबरला म्हणतो. घाबरलं मला? हो, मी काय केलं घाबरायला तुला? बरं का? त्याला घेऊन जाते तू प्लीज. मग मी लवकर येते. लगेच तिचं झालंय. मी जास्त वेळ नाही राहणार. ठीक आहे, चल मग. किती वेळ लागेल तरी अंदाज सांग मला. किती वाजलेत? 3:24 झाले. अजून किती वेळ? 3:40 पर्यंत. 10 मिनिटातच. ठीक आहे, या लवकर. मग मी चाललो त्याला घरी घेऊन. चल कोको, घरी जाऊ. चल घरी जाऊ. कोणाला येऊन बघतो? तुला पण लपून कोणाला बघतो येऊन? कोणाला बघतो? तो आहे ना मागून असं लपून येऊन बघतोय मला. तुझाच मेकअप करून आली काय तू? तिचं गेलं ना मागचं. ओ वा वा वा. खूप छान दिसते अक्षू. डॉल दिसते, डॉल. लाजते का बरं ग तू सारखी सारखी? तू पण डॉल दिसते बरं का, मोठी वाली. चलायचं का आता? हॅपी बर्थडे टू यू. सो फायनली आम्ही निघालेलो आहे. थोडा आवाज आता मला जाड करावा लागेल. सो फायनली आम्ही निघालो आहे आता बर्थडे गर्लला घेऊन सेलिब्रेशन करण्यासाठी नाशिकला. अरे अक्षू, तू पार्टी देणार असेल तरच आम्ही केक कट करू बरं का बाय. पप्पा देणार आहे का? खरंच देणार आहे ना अक्षू? नाही तर पाय बर का. हा, पार्टी लागेल आम्हाला बाई. सो आता जाऊया, पहिले भेटूया. पहिले आपण नाशिक पोहोचूया, मग ब्लॉग स्टार्ट करतो. गाईज आत्ताच आहे ना अक्षू मध्ये गेले. अक्षूला पाहून आहे ना सगळे सरप्राईज झाले. केक आलाय. अरे इथनच म्हणणार होतं मी. तिला दाखवू नको. बघितलं का? खरंच बघितलं. मग ती अशी ऍक्टिंग का करते की नाही बघितलं? काय? नाही.
पाहिली ना ऍक्टिंग कशी, खरंच बघितलं असेल तर ऍक्टिंग खरं आहे का नाही? उठला का माझ्या खोक्याचा? आमची पिऊ मग काय बनवते, बिर्याणी का? दम बिर्याणी डायरेक्ट. सगळ्यांना प्रियाच्या हातची खायची होती, इंटरेस्टिंग नाही एकदम. भाजी पण करते चिकनची थोडीशी. एवढीच का बरं केली का? मग तुम्ही तिघच नाही खायला ना म्हणून. आणि तू? बाकी सगळे बिर्याणी खाते, मी पण बिर्याणीच खाईन. व्हेरी गुड. मी जातो तिकडे, प्रिपेअर करतायत सगळं. टिकली लावली तुला पडलं नाही थांब इथं. ते बघ ते पेढे. तुला लागलं. अरे पेढे काय ना रे बाबा, सगळीकडे टिके टिके लावून घेतले तू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, बड्डे गर्ल आलेली आहे आपली इथे. अरे बाप रे, लय पकडते. चल ना का, काय नाही, मी नंतर करल ते. चला बड्डे गर्ल बसा. कोको 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 कोको. ओ माय गॉड. देतो मेरील, देतो मेरील. राहू दे देईल मी. रेडी का? कुठे मामा आला का? ऑप्शन करायचंय. अक्षू थांब आधीच बाई सुरू राहिले. अरे मामा तो फोटो लय मोठा दिसला, खूपच छान. इट्स कोको लाईक. कोको थांब. चल दे मांडीवर ते. हॅपी बर्थडे मन. पण खाऊ घाल ना. का बरं हसते एवढे? बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षू, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. चिकू मेणबत्ती खाऊ घालते. आणि नाही ते काढते त्याच्यावर पडते ती. मेकअप खराब होईल तिचा, कृपया कोणी लावू नका. एक तर संध्याकाळपासून तिने सांभाळून ठेवलाय मेकअप. दुपारपासून. हा दुपारपासून. खूप भारी वाटतोय. खाल्ला का तू? खाल्लं नाही सांगते त्याच्यावरून. अरे आपली चॉईसच तशी आहे प्रिया. दुसऱ्या मामाच्या बर्थडेला आलं तसं काही. हा मग तोच असेल मग. नाही पण इथं दुसऱ्या शॉप मधून आणला. फोटो फोटो काढायचाय, फोटो काढायचाय. तिचा चेहराच नाही दिसला. दोघांचे हात इतके मोठे. ए कोको नको रे, कोको राहू दे ना रे कोको. ओके. सलोनी तर्फे ती पूर्ण केक खाऊन टाकल, तिचं काहीच आहे नाही. आगे दे ग, थांब शना. आगे दे ग, आगे दे ग. ए थांब ना मेरा. जातोय का? नाही थांब रे, थांब ना जायचं होतं. हॅपी बर्थडे अक्षरा. पूर्ण चाटूनच गेला चमचा. सो अशा प्रकारे अक्षूचा बड्डे सेलिब्रेट झाला. माझा नवीन लुक पण झाला आणि सगळे शॉक पण झाले. ॲक्च्युली आहे ना, मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा सलोनीन त्यांची रिॲक्शन आहे ना शूट करायला घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं, जेव्हा मी पूर्ण बघितलं ना व्हिडिओ, तर ते जेव्हा मी बंद करायचा व्हिडिओ तेव्हाच तो चालू झाला आणि माझा सगळा सस्पेन्सचा तो व्हिडिओ वेस्ट झाला. सो सॉरी फॉर दॅट. आणि खूप छान बड्डे झाला. सगळे सरप्राईज झाले नवीन लुकला, माझ्या मामा सोडून. कारण ते म्हणतात लहानपणापासून तुला बिना दाढीचं पाहिलं आहे, नंतर मिशीचं पाहिलं आहे, नंतर फुल बिअर्डमध्ये पाहिलं. तर आम्हाला काही विशेष म्हणजे मला काही विशेष नाही वाटलं पर्सनली. बट बाकी सगळे शॉक होते. माझी बायको सगळ्यात जास्त शॉक झालेली. अशा प्रकारे आपण थोडंसं एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर मागचा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघा. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.
ते नाही आणलं ना. अरे ती पट्टी डोक्याला लावायची राहते ना. कोणती पट्टी? नाही बड्डे वाला चाटून घ्या आता स्वतः टॉप टू बॉटम चाट आता 1 2 3 बड्डेला काटावं लागतं त्याच्यासाठी देतात ते. खरंच चाटली ती. Oh my God. अरे बाई, आम्ही तर चाटायचं बाई आता काय होतं? जाय गं तू चल. खरंच ते निघाले. तुम्ही कसं बर्थडे गर्ल निघाली. बड्डे गर्ल निघाली Birthday झाल्यावर जाऊन द्या अक्षय- उठून birthday झाल्यावर पूर्ण होऊन द्यायला पाहिजे होतं का आपण हा आहे ना नंतर सांगायला पाहिजे होतं चलो चला बड्डे केक करायचं होतं मोठी केक पेटवा.